नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकणार आहोत. या मालिकेमध्ये राकेशने आणि वल्लरी मामीने काय प्लॅन केलं आहेत हे आज आपण बघणार आहोत. त्याआधी आपण सुरुवात करूया की इकडे आता अर्णवने आकाशला सांगितलेलं असतं की इकडे नमोचा क्लाउड किचनचा ॲपचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर तू तिथे जाऊन सॉल्व्ह कर. आणि तो सॉल्व्ह केलेला असतो आणि तो निघायच्या आधी आईबाबांना भेटण्यासाठी त्यांच्या रूमकडे येतो. आणि इकडे सुप्रिया काकू त्या पत्रकाराचा नंबर शोधण्यासाठी ती सुटकेस काढत असतात. तेवढ्यात तिथे नमू येते आणि म्हणते की थांब आई, मी देते काढून. तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की अगं नमू, शोधेन मी नंतर, असू दे, खरंच असू दे. इकडे आकाश म्हणतो काका काकू, ॲपचं काम झालंय, तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका. सुप्रिया काकू म्हणतात की आकाश, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, ते खूप थँक्स. इकडे आकाश म्हणतो की काकू, असं थँक्स नका म्हणू. आकाश म्हणतो की चला मी निघतो, मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आणि इकडे आकाश निघताना म्हणतो की बाय द वे काका, नेक्स्ट वीक तुमची अपॉइंटमेंट आहे, सगळे डिटेल्स नम्रताला पाठवतो, या बाय. आणि इकडे तेवढ्यात नमू म्हणते की आकाश सर, आता तुम्ही जिजू जे कामं करतायत ते सगळेच करायला लागले आहात. आकाश म्हणतो की आय जस्ट सेड, दादा म्हणाला की तो थोडा बिझी आहे, ते जे काय आहे तू तू बघून घे. इकडे सुप्रिया काकू नमूला म्हणतात की नमू, जा त्यांना बाहेरपर्यंत सोड बरं. नमू म्हणते की हो. नमू म्हणते की चला सर. आणि बघा, हे दोघं बाहेर जात नाही तर लगेच इकडे संजय काका सुप्रिया काकूंना खुणवतात की ती पेटी काढ म्हणून, आणि त्यात नंबर आहे तो बघ. आता बघा, त्यांनी ती पेटी काढलेली असते, ते ओपन करतात आणि त्या म्हणतात की हे. संजय काका म्हणतात नाही, ते म्हणतात की ही फाईल, ते म्हणतात की नाही, परत खाली शोध. आणि इकडे सुप्रिया काकू ती डायरी काढतात तर संजय काका म्हणतात की सुप्रिया काकू म्हणतात की यामध्ये अशोक सातभाईंचा नंबर आहेत का. इकडे संजय काका त्यांचे डोळे मिचकावून सांगतात की हो. सुप्रिया काकू म्हणतात की बघते. आणि बघा, आता ते त्यामध्ये नंबर शोधतात तर त्यांना खरंच त्यामध्ये नंबर सापडतो. आणि सुप्रिया काकू म्हणतात की हो, सापडला त्यांचा नंबर. आणि इकडे सुप्रिया काकू म्हणतात की म्हणजे मला आणि अर्णव सरांच्या वडिलांना या सगळ्यात कुणी अडकवलं याचा पुरावा खरंच सापडेल ना यांच्याकडे. आणि इकडे आता आपण बघतो की अंजली, आजी आणि मामी सुद्धा या तिघी जणी बसलेल्या असतात आणि तिथे ईश्वरी असती आणि त्यांनी दुनियाचा नक्षा काढलेला असतो. ईश्वरी म्हणते की ताई, अहो हा तर दुनियाचा नक्षा आहे. आणि अंजली म्हणते की हो, पण यातल्या एका ठिकाणी तुला बोट ठेवायचं आहे. इकडे ईश्वरी म्हणते की का, असं का करायचं आहे. आजी म्हणतात की अगं, आपण खेळ खेळतोय असं समज. त्या म्हणतात की चल चल चल, बोट ठेव बरं एका ठिकाणी. इकडे अंजली म्हणते की हा, डोळे मिटायचेत. हा, आता ईश्वरीला माहीतच नसतं प्रेक्षकांनो की यांनी कशासाठी हे ठेवलेलं असतं. ती बिचारी भोळ्या मनाने डोळे मिटते आणि बघा, ती इकडे तिकडे हात फिरवते आणि ती दुबईवर बोट ठेवते. आणि बघा, अंजली जोरात ओरडते की दुबई. इकडे अंजली लगेच ठरवून मोकळी होती की तुम्ही दुबईला जात आहे तुमच्या हनीमूनसाठी. आजी पण म्हणतात की हा. इकडे ईश्वरी म्हणते की काय, हनीमून. आजी म्हणतात की हो. इकडे अंजली म्हणते की आजी, आपण लवकरात लवकर यांचं दुबईचं हनीमून पॅकेज बुक करून टाकूयात. आजी म्हणतात की हो. ईश्वरी म्हणते की नाही नाही नाही. ती म्हणते की आता कसं जमणार ना आम्हाला, म्हणजे अर्णव सर खूप बिझी आहेत त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये. इकडे अंजली म्हणते की अगं, तो कायमच बिझी असतो, पण आता तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी वेळ काढावाच लागेल. आजी म्हणतात की अगं, लग्नानंतर तुम्ही कुठे गेलाच नाही. आजी म्हणतात की ह्या वातावरणापासून लांब जाऊन छान एकमेकांच्या सोबत वेळ घालवा. अंजली म्हणते की ही जी तुमची छोटी मोठी भांडणं होत आहेत ना, ती पण नाही होणार. आता इकडे ईश्वरीला तर माहीतच असतं, पण अंजली म्हणतात की काय ग, कसला विचार करतेस एवढा. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे आत्ता. अंजली म्हणते की मी काहीच कारण ऐकून घेणार नाहीयेत, तुम्हाला जावंच लागेल. आजी पण म्हणतात की हो, आम्ही सांगतोय तर तुम्हाला जावंच लागेल. इकडे आता ईश्वरी म्हणून म्हणते की सर आधीच चिडले एवढे माझ्यावर, हा आणि मुंचा विषय काढला तर आणखीनच चिडतील. त्या बिचारीची किती घालमेल होती ना प्रेक्षकांनो. इकडे नवऱ्याचा विचार करायचा का इथे सासूचा आणि नंदेचा विचार करायचा. बघा, ती बिचारी म्हणते की काय करू, कसं थांबवू हे सगळं. आणि इकडे वल्लरी मामी म्हणते की आता या हनीमूनचे सगळे डिटेल्स मी अर्णवला पाठवते. भांडण सुरू नाही झालंय तर संपू पण द्यायचं नाही, ते भांडा भांडा हनीमून वरून भांडा. आणि इकडे आता आपण बघतो की सुप्रियाताईंनी त्या अशोक सातभाईंना फोन लावलेला असतो आणि फोन लावता तर तो लगेच लागतो आणि तिकडनं बोलत असते की लेडीज.
इकडे सुप्रियाताई त्यांना विचारतात की हॅलो, हा अशोक सातबाईंचाच नंबर का? तिकडनं ती लेडीज म्हणते की हो, मी त्यांची मिसेस बोलते. त्या विचारतात की आपण कोण? इकडे सुप्रियाताई म्हणतात की नमस्कार, मी मिसेस देसाई बोलते. त्या म्हणतात की मला ना त्यांच्याशी एका बातमीविषयी जरा बोलायचं होतं. आणि ते म्हणतात की सॉरी, पण माझे मिस्टर तर 2 वर्षापूर्वीच वारले. इकडे आता सुप्रियाताईंना मोठा धक्का बसतो. ते म्हणतात की काय? आणि बघा, ते संजय काकांकडे बघून म्हणतात की वारले. त्यांना बिचारांना पण वाईट वाटतं. इकडे सुप्रियाताई म्हणतात की सॉरी मला माहित नव्हतं. ती अशोक सातबाईंची वाईफ म्हणते की हरकत नाही. त्या म्हणतात की कुठल्या बातमीबद्दल विचारायचं होतं तुम्हाला? इकडे सुप्रियाताई म्हणतात की काही वर्षांपूर्वी उद्योगपती रमाकांत राजशिर्के यांच्याबद्दल एक खूप मोठी बातमी आली होती. ती आठवते का तुम्हाला? ही म्हणते की अहो, ती बातमी कशी विसरेल मी? त्या पत्रकारची बायको म्हणते की ज्या दिवशी ही बातमी छापून आली होती त्या दिवशी तर आम्ही नवीन स्कूटर खरेदी केली होती आणि त्यानंतर देवाच्या कृपाने आमची खूप भरभराट झाली होती. इकडे सुप्रियाताई नुसतं म्हणतात की हो का, बरं. सुप्रियाताई म्हणतात की अजून काही तुम्हाला माहिती आहेत का या बातमीबद्दल? त्या म्हणतात की नाही, म्हणजे एक प्रॉब्लेम झाला आहे आणि माझ्यासाठी ना हे सविस्तर जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. सुप्रियाताई त्यांना म्हणतात की म्हणजे मी विनंती करते असं हवं तर तुम्ही समजा. ती पत्रकारची बायको म्हणते की बरं ठीक आहे, यांचे काही पत्रकार मित्र आहेत, त्यांनी त्यावेळेस ती बातमी कव्हर केली होती. त्या म्हणतात की मी त्यांच्याशी बोलते आणि कळवते तुम्हाला. सुप्रियाताई म्हणतात की हो चालेल, तुम्ही याच नंबरवर कळवा. मी फोनची वाट बघते तुमच्या. ती म्हणते की हो, नक्की कळवेल. इकडे सुप्रियाताईंनी फोन ठेवल्यानंतर ते संजय काकांना म्हणतात की अहो, मला हॉटेलमध्ये पाठवणाऱ्या त्या बाईपर्यंत मी मिसेस सातबाईंच्या मदतीने पोहोचू शकले ना तर खरं तर अर्णव समोर मला खूप मोठा पुरावा ठेवता येईल. आणि इकडे आता बघा, ह्या ज्या लागल्या आहेत त्या पत्रकाराच्या मागतीवर, म्हणजे आता त्याच्याकडे काय जे आहेत, कोणी सांगितले हे त्याला माहितीच असणार आहेत. असो, आपण इकडे बघतो आता अर्णव स्टडीमध्ये आलेला आहे. त्याला खूप कामं आहेत ना प्रेक्षकांना आता, म्हणून. आणि आपण बघतो की अर्णव इकडे कामात बिझी असतो, तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर, बाहेर अंजलिताई आणि आजी आपल्या बाहेर फिरायला जाण्याबद्दल बोलत, तेवढ्यात अर्णव म्हणतो की सतत काहीतरी कारण देऊन माझ्याशी बोलायला येऊ नको. इकडे ईश्वरी म्हणते की सर खरंच अहो. तेवढ्यात अर्णव तिचं तर काहीच ऐकून घेत नाही. डायरेक्ट तिला म्हणतो की शट अप. अर्णव म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये ना, तुझ्यासोबत कुठे फिरायला जायचं आहे. इकडे ईश्वरी म्हणते की सर अहो. तेवढ्यात अर्णव खूप चिडतो आणि जोरात टेबलवर हात मारून तिच्यावर धावून जातो आणि म्हणतो की जस्ट शट अप. अर्णव म्हणतो तिला की काय काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? तू आणि तुझी आई का मागे लागलायत माझ्या? का त्रास देताय? आणि अर्णव म्हणतो की तुझ्या आईमुळे माझ्या आईने काय केलं आहे, मी पण लटको इथे, असं म्हणून लगेच ईश्वरी अर्णवचं तोंड दाबते आणि म्हणते की सर. बिचारी ईश्वरीला वाईट वाटतं. ती म्हणते की सर, काय बोलताय तुम्ही हे? मला नाही सहन होत असं. ईश्वरी म्हणते की मी हे सगळं ऐकून घेते, म्हणून काही पण अनापशनाप बोलाल का? अर्णव ईश्वरी त्याचा हात पकडते आणि म्हणते की पुन्हा असं कधी. तेवढ्यात अर्णव होतो की ही अशी नाटकं माझ्यासमोर नाही चालणार, कळलं तुला? गेट लॉस्ट. आणि ईश्वरी म्हणते की हे मी नाटक करते असं वाटतंय का तुम्हाला? अर्णव तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो की गेट लॉस्ट. ईश्वरी म्हणते की सर अहो, मी काय म्हणते, पण अर्णव तिचं काहीच ऐकत नाही. तिच्या हाताला पकडतो आणि जोरात तिला ढकलून देतो आणि तिला खूप जोरात हाताला लागून जातं. आणि अर्णवचं याला म्हणजे तिच्या हाताला लागलं हे अर्णवला वाईट वाटत असतं. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती भिंतीवर म्हणजे असं म्हणतो ना आपण हारलो तसं. आणि ती म्हणते की का समजून घेत नाहीत सर तुम्ही मला? का समजून घेत नाहीये? ईश्वरी बिचारी रडते आणि म्हणते की हा बोला, आता नाही सहन होत आहे मला. अरे प्रेक्षकांनो, राजेश या अर्णवच्या रूम मध्ये काय करतो आहे? हा वल्लरी मामीचा आणि राजेशचा प्लॅन तर नाही, प्लॅनचा तर एक भागच तर असेल बहुतेक आजचा. आणि तो म्हणतो की आता खरी मज्जा येणार. इकडे मामी म्हणतात की काही करून या बळजबरीच्या सूनबाईंना तिच्या रूम कडे जाण्यापासून थांबवावंच लागेल, कारण जावई बापू त्यांच्या पुढच्या भांडणाची तयारी करतायत ना. आणि बघा मामी त्या स्टडीच्या म्हणजे जाण्याचा रस्ता तिथेच चक्रा मारत असतात ईश्वरीची वाट बघत. इकडे मामी ईश्वरीला बघतात आणि म्हणतात की ईश्वरी, तुला शोधत होते, चल माझ्या रूम मध्ये, मी तुला हनीमून पॅकेजेस दाखवते आणि तुला काही वस्तूही द्यायच्या आहेत, चल. इकडे ईश्वरी पण मनोमन विचार करते की मामी का अचानक अशा प्रेमाने वागायला लागल्या आहेत माझ्याशी. ईश्वरी म्हणते की नाही, आता नको मामी,
मामी म्हणतात की अगं असं काय. इकडे मामी म्हणतात की आता काय, अंजलीची आणि आईंची दोघांची इच्छा असेल तर मग आता काय करणार. आता तुम्ही मस्त फिरायला जायचं दोघांनी हनीमूनला. मामी म्हणतात की चल चल चल, तुला काही वस्तूही द्यायच्या आहेत. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, तिचं मनही नसतं ते हनीमूनला जाण्याचं आणि काय म्हणतं तिची इच्छाही नसते. की अर्णवचं असं वागणं तिचा सगळा म्हणजे असं हे झालेलं असतं. ती म्हणते की नाही मामी आता नको. मामी म्हणतात की चल म्हणते ना. ईश्वरी म्हणते की अहो आता आपण बघतो की अर्णव वरती जाणार तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि इकडे आपण आता बघतो की हा अर्णव हॅलो हॅलो करत मागे वळतो तर आपण बघतो की तेवढ्यात राकेश त्यांच्या रूम मधनं बाहेर येतोय आणि इकडे अर्णव म्हणतो की हो सगळे पेमेंट्स क्लिअर आहेत. आणि राकेश अर्णवला बघून शॉक होतो. आता अर्णव त्याच्या क्लायंट सोबत बोलत असतो आणि इकडे हा राजेश चान्स मारत असतो की केव्हा त्यांच्या त्या वरच्या रूम कडनं बाहेर येण्याचा. अर्णव म्हणतो की इकडे काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर. आणि बघा आता राकेश खाली आलेला असतो आणि त्या अर्णवच्या बरोबर असा पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि अर्णव त्याच्या फोनवर बोलत असतो आणि त्याने फोन ठेवतो आणि हा मुद्दाम राकेश पुढे जातो आणि अर्णवला तर माहीतच आहे की अर्णवला मागे वळणार आहेत. आणि राकेश म्हणतो की अरे काय करतोय जरा जपून. आणि हा राकेश टी शर्ट झटकतो म्हणजे त्याचा शर्ट. इकडे अर्णव म्हणतो की जपून, तुझ्यासारख्या फ्रॉड आणि खोटारड्या माणसाने राहायचं, मी नाही. इकडे हा राजेश म्हणतो की खोटारडा तू आहेस रे चिंटुकल्या. तुझ्या त्या बावळट बहिणीला सांगितलंस का माझ्याबद्दल? आहे हिम्मत. आणि हा राकेश म्हणतो तू तिची जी करतोय हे फसवणूक नाही तर काय चिंटुकल्या. अर्णव चिंतून चिडून त्याच्या अंगावर जातो आणि म्हणतो तुला ना मी. इकडे हा राजेश म्हणतो तुला ना मी काय, तुला ना मी काय करशील. हे काय करू शकत नाहीस तू. साधा धक्का दिलास तर अंजलीने माफी मागायला लावली होती तुझी, आहे ना लक्षात. इकडे हा राजेश म्हणतो की पुन्हा असं केलं ना पायावर नाक घसायला लावीन. अर्णव म्हणतो की तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये, कळलं का तुला. हा राजेश म्हणतो की खूप सोपं आहे, खूप सोपं, कळेलच तुला. आणि इकडे आता हा राजेश आणि अर्णवची चांगली झुमकलेली असते पण इकडे ईश्वरीची इच्छा नसताना मामी बळजबरी करून तिला त्यांच्या रूम मध्ये आणतात आणि म्हणतात की अगं ये बस इकडे. पण नाही आणि काही नाही, अरे बस. आणि बघा इकडे मामीने गोड सोन्याचे 3 सेट काढलेले असतात. आता हनीमूनला कोणी काय हार वगैरे सेट घालून जातं, नेकलेस घालून जातं का. तर मामी म्हणतात की तुला जो आवडेल तो घे बघ. ईश्वरी बिचारी म्हणते की मामी प्लीज आत्ता नको, प्लीज आत्ता नको हे सगळं. इकडे मामी म्हणतात की अगं नको कसं. मामी म्हणतात हे बघ माझ्याकडे ना सगळे लेटेस्ट प्रकारचे ज्वेलरी आहे. तू आणि अर्णव हनीमूनला जात आहेत ना, तुझ्याकडे काहीच नसेल आणि हे खरे आहेत सगळे. इकडे ईश्वरीला आता खटकलंच आणि ती बोलतेच का मामी तुम्ही एवढं चांगलं का वागताय तो माझ्याशी. इकडे मामी आता उलटच म्हणतात की म्हणजे काय, प्रत्येक वेळेला का मी वाईटच वाटत असते काय. मामी म्हणतात की चांगल्याला चांगला वाईटाला वाईट, जे काय असेल ते मी तोंडावर बोलून मोकळे होते. मामी म्हणतात की मान्य आहेत मला की याआधी मी तुझ्याशी खूप फटकळपणे वागले. मामी म्हणतात की पण आज जे वागते ते अगदी मनापासून वागतेत ग. बघ ना तुला कोणतं आवडतं, काय आवडतं ते घे. इकडे ईश्वरीची बिलकुल इच्छा नसते. ती म्हणते की नको मामी हे नको मला प्लीज, मी जाते. पण मामीला तिला जाऊच द्यायचं नसतं आणि त्या जोरात म्हणतात की अगं ए जातेस कुठे. त्या म्हणतात की हे बघ राजशिर्केंची सून आहेस तू, आता तुला असे साजेशी दागिने नको, तुला हवं तर या साड्या. त्या म्हणतात की अगं बाई आणि म्हणला कोण साड्या नेसते. मामी म्हणतात की मी तुझ्यासाठी ना नवीन ड्रेसेस ऑर्डर करते, थांब. इकडे आता ईश्वरी म्हणते की मला बळजबरीच्या सूनबाई म्हणणाऱ्या मामी आज अचानक एवढ्या मेहरबान. इकडे ईश्वरी बघा, ईश्वरीला ते काहीच आवडत नसतं आणि तिचं मनही नसतं. ती म्हणते की मामी मला सगळं हे नको, प्लीज मी जाते. तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो की ईश्वरी. आणि आकाश ईश्वरीला म्हणतो की मी आताच तुझ्या घरी जाऊन आलो आहे. इकडे मामीचा चेहरा बघा कसा होतोय ते. आता ईश्वरी म्हणते की माझ्या घरी. आकाश म्हणतो की हा ते तुमच्या क्लाउड किचनच्या ऍपचा प्रॉब्लेम झाला होता ना, तोच सॉल्व्ह करून आलो आहे. तर इकडे मामी जास्त चिडते आणि म्हणते की पण तू का तिकडे गेला होतास. आकाश म्हणतो की दादाने सांगितलं म्हणून. आणि अल्सो दादाने क्लाउड किचनची आणि काकांच्या अपॉइंटमेंटची ट्रीटमेंटची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. आणि आकाश म्हणतो की दादाला मी कधीच लेट डाऊन करणार नाही, यू नो इट. पण इकडे मामीचा चेहरा बघा खूप संतापलेला असतो कारण मामीला त्यांच्यापासून लांबच ठेवायचं असतं आकाशला, पण ते तसं काहीच होत नाही. इकडे ईश्वरी मनोमन म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा अर्णव सरांनी आईबाबांना आणि नमुताईला वाऱ्यावर नाही सोडलं. एवढे रागावलेत तरी किती विचार करतायत सर आमचा.
इकडे आता ईश्वरी आकाशला विचारते की नेमका काय काय प्रॉब्लेम झाला होता आणि आकाश म्हणतो की तेच तेच दाखवतो आहे. बघा इकडे मामी त्यांच्याकडे कशी बघते आहे ते. इकडे आकाश ईश्वरीला दाखवतो की काय प्रॉब्लेम झाला होता आणि इकडे मामीला पण मेसेज येतो. इकडे आता मामी बघा किती खुश दिसत आहे. त्या म्हणतात की जावई बापूंचा मेसेज, काम झालं आहे, तुमचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. आणि इकडे आता आकाशचं आणि ईश्वरीचं बोलणं चालू असतं त्या ॲपवरनं, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला होता आणि कसा झाला होता ते. आता इकडे अर्णवचं बोलून झालं आणि तो त्याच्या रूमकडे येतो. रूममध्ये आल्यानंतर तेवढी सगळे डेकोरेशन बघून तो खूप जास्त चिडतो, संतापतो. फुगे आजूबाजूला पसरलेले, ठिकठिकाणी बाळाचे पोस्टर लावलेले आणि बघा इकडे अर्णव आणि ईश्वरीचा फोटो लावलेला, तिथे लिहिलेलं असतं आम्ही होणार आई बाबा. आणि प्रत्येक ठिकाणी बाळांचे पोस्टर लावलेले असते. कपाट सोडू नका, तुम्ही अर्णव बसतो ती चेअर सोडू नका, ते झोपतात तिथे सोडू नका, प्रत्येक ठिकाणी बाळाचे पोस्टर लावलेले असतात. आणि आता बघा ते पोस्टर बघून अर्णव खूप संतापतो. ते प्रत्येक बाळाचे पोस्टर फाडतो, गोळा करतो आणि फेकून देतो. जता खूप खूप ठिकाणी, एवढ्या ठिकाणी पोस्टर लावलेले आहेत प्रेक्षकांनो, तो तरी खूप जास्त संतापलेला आहे. बघा ते ब्लँकेट सुद्धा ओढून फेकून देतो आणि अर्णव म्हणतो की दिस इज टू मच, इनफ, मला या विषयावर बोलावंच लागेल. आता इकडे बघा सगळेजण बाहेर चहा पित असतात आणि तेवढ्यात अंजली म्हणते की एक एक भन्नाट आयडिया सुटतात रे मामा. मामा म्हणतात की मला सांगा आणि त्याला सगळ्यांना बाहेर चहा द्यायला सांगितलं, तुम्हाला बरं वाटलं ना? आजी पण म्हणतात खरंच रे, बाहेर किती मोकळं वाटतंय. आणि इकडे आता बघा अर्णव खूप संतापात बाहेर येतो आणि म्हणतो की आजी, ताई, हे काय आहे हे सगळं? आता आजी म्हणतात की म्हणजे काय केलं आम्ही? इकडे बघा आता मामी आणि राकेश एकमेकांकडे बघतात. मामा म्हणतात की ऐक, अरे काय केलं ते तरी सांग. आणि अर्णव म्हणतो की आजी, त्या दिवशी तू बाळाचा टॉपिक काढला त्या दिवशी मी जास्त रिॲक्ट झालो नाही, म्हणून तुम्ही मागे लागलात का माझ्या हे सगळं असं करून? एवढे डिस्परेट का झाला आहात तुम्ही? आता बघा इकडे अंजली म्हणते की म्हणजे, आणि इकडे मामी म्हणतात की अरे अर्णव, नेमकं झालं तरी काय? अर्णव म्हणतो की तुम्ही मलाच विचारताय की काय झालं आहे? अर्णव म्हणतो की माझ्या रूम मध्ये बाळाचे पोस्टर लावले आणि तुम्ही मलाच विचारताय की काय झालं आहे? इकडे आता अंजली बघा म्हणते की काय, पण अर्णव खूप संतापतो. तो समोर बघतच नाही की कोण आहेत. अर्णव म्हणतो की काय काय काय, फ्युचर पॅरेंट्स म्हणून आमचे फोटो लावलेस, बाळाचे फोटो लावले आणि काय काय ताई? इकडे अर्णव खूप संतापतो. तो म्हणतो ताई, मी तुला क्लिअरली सांगतो की हे मला अजिबात आवडलेलं नाही. दिस इज इमोशनली ब्लॅकमेल, नथिंग एल्स. आणि बघा आता राजेश मिठाचा खडा टाकतो. तो म्हणतो की अगं अंजली, अर्णव बरोबर बोलतो आहे, हे म्हणजे अगदी बाळासाठी मागे लागल्यासारखंच झालं ना? का केलं तुम्ही असं? इकडे अंजली म्हणते की आहो पण आम्ही. तेवढ्यात मामा म्हणतात की नाही नाही, त्याचा तुम्हाला राग दिसतो आहे पण त्याचा मुद्दा चुकीचा नाही. अर्णव म्हणतो की बाळाचा डिसिजन घ्यायचा, तो घ्यायचा की नाही ही कम्प्लिटली पर्सनल गोष्ट आहे. अर्णव म्हणतो हे जर तुम्हाला क्लिअरली कळत नसेल ना तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, शेवटचं सगळ्यांना हा टॉपिक परत नकोय आणि अशा पद्धतीने तर नकोच आहे. इकडे मामी बघा बरोबर आहे तुझं अर्णव. इकडे आजी म्हणतात की चिंटू, तू जरा शांतपणे ऐकशील का? आजी म्हणतात की तुमच्या रूम मध्ये बाळाचे फोटो आम्ही नाही लावले. अंजली म्हणती हो ना, मी कधीपासून हेच सांगायचा प्रयत्न करते आहे पण तू ऐकूनच घेत नाहीयेस तू. अंजली म्हणते की अरे तुझ्या रूम मध्ये पोस्टर लावले हे सुद्धा आत्ताच कळतंय. अर्णव म्हणतो की तुम्ही नाही केलं हे. अर्णव म्हणतो की मग कोणी केलं आहे? अंजली बघा ती म्हणते की मला असं वाटतं ईश्वरीने केलं असेल. अरे तुझा राग जावा, ती एवढे तरी प्रयत्न करते, मगाशी सुद्धा वॉकमॅन घेऊन गेली माझ्याकडून. अर्णव चिडतो आणि म्हणतो की ताई, तू तिला वॉकमॅन काय दिलंस? हा, का दिलंस तू? आता इकडे अंजली म्हणते की अरे चिंटू, केवढा चिडतोयस? आजी म्हणतात की चिंटू, ईश्वरीने बाळाचे फोटो लावले म्हणजे तिच्या मनात काय आहे हे कळतंय का तुला? इकडे अंजली म्हणते की अरे हो ना, कदाचित तिला सांगता येत नसेल, अरे कदाचित तिला संकोचही वाटत असेल. आता बघा यांनी थिणगी तर टाकलेली आहेत, केलं कोणी आणि आलं कोणावर? मामा म्हणतात की मला असं वाटतं अर्णव, हे असे विषय राग करून करायचे नसतात, तिच्याशी शांतपणे बोल, कळलं? आता इकडे मामी म्हणतात तिने जर खोलीत फोटो लावले आहेत तर तिला असा अर्थ आहे की तिला आई व्हायचं आहे. इकडे आता राजेशही म्हणतो की हा म्हणजे तसं वाटतंय तर खरं. हा हा हा. आणि इकडे बघा हा राजेश म्हणतो की काय अर्णव, घ्याच आता मनावर, हो की नाही अंजली? आजी पण बघा किती आनंदात आहे, त्या म्हणतात की हो ना. इकडे अंजली म्हणते की आणि हो, चिडू नकोस, शांतपणे बोल तिच्याशी. आणि बघा आता इकडे आणि मामी आणि हा राजेश मस्त आनंदात असता. राजेश म्हणून म्हणतो की हिचा हा बावळटपणा कधी कधी ना
पथ्यावर पडतो ना माझ्या. मस्त तेल होतलं आहे तिने आगीत. आता मस्त जोरदार भडका उडणार आहेत याच्या रागाचा. इकडे आता नमूने आकाशला फोन केलेला असतो. ती म्हणते की आकाश सर, थँक्यू, तुम्ही आमच्या क्लाउड किचनचं खूप मोठं काम हलकं केलंय, त्यामुळे खूप मोठं नुकसान होताना टळलं आहे. इकडे आकाश म्हणतो की नम्रता, आपण ऍप सारख्या बोरिंग टॉपिकवर अजून किती वेळ बोलणार आहोत. इकडे आता नमू म्हणते की सर, मग आता मी काय बोलू. आकाश म्हणतो की हे पण मीच सांगू का. आकाश म्हणतो की मला आवडतं तुला हेल्प करायला. आकाश म्हणतो की बरं झालं दादानी ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर सोपवली, आय एम हॅप्पी. इकडे नमू म्हणते की आकाश सर, मला एक सांगा, तुम्हाला एवढा आनंद का झाला आहे, तुम्हाला का आवडतं मला हेल्प करायला. आकाश म्हणतो की खूप प्रश्न पडला आहेत ना तुला. नमू म्हणते की आओ आओ, खूप प्रश्न पडले आहेत मला. आकाश म्हणतो की गुड, पण काय आहेत ना, काही प्रश्नांची उत्तरं अशी लगेच मिळत नाही, शोधावी लागतात. इकडे नमू म्हणते की ओके. नमू म्हणते की मी कोशिश करून बघते. आणि इकडे आकाश म्हणतो की बाय द वे, तुमच्या क्लाउड किचनचं विकली ऑडिट झालं आहेत का. इकडे इशू म्हणते, नमू म्हणते की नाही झालं ना सर, इकडे जिजू येऊन करायचे आठवड्यातनं एकदा, पण आता त्यांना वेळच मिळत नाहीये. आणि आकाश म्हणतो की ओके, मी उद्या येतो, आपण करूया विकली ऑडिट. इकडे नमू म्हणते की बरं चालेल. आणि बघा सुप्रिया काकू यांचं बोलणं ऐकतात. आता नमू म्हणते की या हा तुम्ही. इकडे आता नमू म्हणते की आकाश सर, मला तुम्हाला ना काहीतरी सांगायचं होतं. आकाश म्हणतो की काय. तर तेवढ्यात सुप्रिया काकू चिडतात आणि म्हणतात की नमो. आता त्या हळू आवाजात म्हणतात फोन ठेव, फोन ठेव. इकडे आता नमू म्हणते की आकाश सर, मी फोन ठेवते, मी करते तुम्हाला नंतर फोन. आणि इकडे आता नमू म्हणते की आई, अगं काय झालं आहे. इकडे आता सुप्रिया काकू म्हणतात की नमू, क्लाउड किचनची कामं तू एकटी करायला शिकणार आहेस का आता. प्रत्येक गोष्टीत त्या लोकांवर अवलंबून राहण्याची गरज आहेत का. नमू म्हणते की त्या लोकांवर. नमू म्हणते की हल्ली आई काय झालं आहेस तुला, तू सतत हल्ली हेच का सांगत असतेस मला. नमू विचारते की आई, जिजूंबद्दल काही राग आहेत का ग तुझ्या मनात. आता बघा सुप्रियाताई इथे काहीच बोलू शकत नाही. आणि बघा आता इकडे अर्णव बाहेर गेलेला असतो. आता ईश्वरी त्यांच्या रूम कडे आलेली असते. आणि बघा ती रूमची अवस्था बघून, तिथे लावलेले पोस्टर बघून ती स्वतः शॉक मध्ये जाते. आणि ती म्हणते की हे भगवान, हे काय, कोणी कोणी केलं हे सगळं. आणि बघा आता ईश्वरी पण समजून मोकळी होती की ती म्हणते हे नक्कीच आजी आणि अंजली ताईंनी केलं असणार, पण हे सगळं असं अस्ताव्यस्त. आणि म्हणते की सर, सरांनी हे बघून गुस्सा होऊन हे सगळं केलंय का. ईश्वरी म्हणते की सर, ऑफिस मधून आले, बिचारी खूप घाबरलेली असते. ती म्हणते काय 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 करू. ती बिचारी म्हणते की आवरायला लागेल सगळं. आणि तेवढ्यात आपण बघतो की अर्णव तिथे येतो आणि जोरात दरवाजा लावतो. आणि बघा आता त्यांच्यामध्ये काय वाद झाले हे आपल्याला आता उद्याच बघायला भेटणार आहेत, कारण इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघू की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे. आता ईश्वरीत आपल्याला एकदम फ्रेश मोड मध्ये दिसते आहे आणि त्याच्यासाठी